लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट की बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 अखेर लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आलेली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता वाटप करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत। या ठिकाणी बघू शकता अखेर मंत्रिमंडळ बैठक पार पडली व त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व नेत्यांना जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी बोलावलं, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलं व त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना म्हणजेच की जे कोणी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाचं काम अधिकारी करत असतात त्यांना सूचना दिल्या व सरकारने आता त्यांच्याकडे 17 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे। या जर 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या जिल्ह्यात पण लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता पूर्णपणे वाटप होणार आहे। तर आता सर्वात मोठी खुशखबर देखील आता लाडक्या बहिणीसाठी आलेल्या असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणाला किती रुपये आता हप्ता मिळणार आहे, सर्व काय आता माहिती आपण बघणार असून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका म्हणजे लाडकी बहीण योजनेची रोज माहिती बघायला मिळेल। व छोटंसं काम करायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव एक कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती बातमी देखील आपण नक्की देणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून शिंदेंनी आता मंत्रिमंडळ बैठक बोलावली, 3 मोठे निर्णय जाहीर केले। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्ता जमा होणारच आहे, त्यातली त्यात आता गॅस सिलेंडरचे पण पैसे येणार असून नवरात्र सण गोड होणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींनो बघू शकता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अखेर सप्टेंबरचा हप्ता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्याने सर्व लाडक्या बहिणीला माता भगिनीला चांगला दिलासा मिळालेला आहे। तर या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 निर्णय सरकारने घेतले व या 3 निर्णयाचे आता अंमलबजावणी केलेली असून आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। सरकारने काय सूचना दिल्या तर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की 17 जिल्ह्यांमध्ये आता पैसे पाठवा असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं व एकनाथ शिंदेंनी 17 जिल्ह्यांची यादी तयार केली व ती 17 जिल्ह्यांची यादी जे कोणी पैसे वाटपाचं काम करत असतात त्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे पाठवले व आता त्या 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम त्यांनी आता सुरू केलेलं आहे। तर या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर एकनाथ शिंदेंनी नाव टाकलेलं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये 100% कोणत्या क्षणी आता मिळतील व मोबाईलवरती मेसेज येणार आहे। तर नेमके आता कोणते 17 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे सर्वात आधी हप्ता वाटप केला जाणार आहे त्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे। ती बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने आता 17 जिल्हे जाहीर करत डायरेक्ट सप्टेंबरचा हप्ता आज जाहीर केलेला आहे व मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतलेला आहे व आता आदित्यताई तटकरे यांनी देखील माहिती दिलेली असून पूर्णपणे डीबीटीच्या माध्यमातून आता पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता टाकण्यात येणार आहेत। जर या माध्यमातून आता पैसे दिले तर फक्त आणि फक्त काम सुरू झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होत असतात, त्यामुळे आता कोणत्याही बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाचं नियोजन सरकारने आता जाहीर केलेलं आहे। आता पूर्णपणे रक्कम मिळणार असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय जाहीर झालेले असून आता सप्टेंबरचा हप्ता पण जाहीर झालेला आहे व आता शिंदेंनी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। तर चला एकनाथ शिंदे यांनी काय निर्णय घेतलेले आहेत व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता टाकणार आहेत त्यांनी जिल्ह्यांची नावे पण सांगितलेली आहेत। तर तुम्हाला आता जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठक झाली व त्यांचा मंत्रिमंडळ बैठकीतील फोटो दिसतच असेल। त्यांनी काही नेत्यांना व अधिकाऱ्यांना सांगितलं की या 17 जिल्ह्यामध्ये पैसे पाठवा व त्यांनी इथे काय सांगितलं तर बघा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी 3 सूचना केल्या। यामध्ये पहिली सूचना सप्टेंबरचा हप्ता जाहीर करत वाटपाचे आदेश दिलेले आहेत। दुसरा एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे 17 जिल्ह्यांची यादी आता सरकारने पाठवली असून ती यादी आलेली आहे। त्या यादीत ज्यांच्या जिल्ह्याचं नाव असेल त्या जिल्ह्यात आता पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही त्या 17 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यात सप्टेंबर
सप्टेंबरचे 1500 गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत. हा दुसरा निर्णय घेतला. तिसरा निर्णय घेतला की गॅस सिलेंडरचा हप्ता आता आधी जे सर्वांना मिळत नव्हता आता इथून पुढे सर्व बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहेत. गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज आता लाडक्या बहिणीला पडणार नाही. तर चला नेमके आता त्यांनी कोणते जिल्हे सांगितले आहेत, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, सर्व काही यादी आता दाखवत आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे माहिती आलेली असून लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा आता डायरेक्ट पैसे वाटप होणार असून पहिला जिल्हा सरकारने जाहीर केलेला आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून नांदेड जिल्हा आहे. 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचं पण नाव आलेलं असून नांदेड जिल्ह्यात पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत. या ठिकाणी बघू शकता आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये डायरेक्ट आता सोडण्यात येणार आहेत. एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम आता देण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे पण आता जे आहे ते पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका. डायरेक्ट हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार सोडत आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये व आता सप्टेंबरचा 1500 हप्ता नांदेड जिल्ह्यामध्ये वाटपाला मंजुरी दिलेली आहे. आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेत पुढचे 17 जिल्हे देखील सरकारने आता सांगितलेले असून आता नेमके कोणत्या ती याद्या बघत आहोत. आता लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला पण कळेल आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये तर हप्ता वाटप होत असून 133 कोटी रुपये रक्कम जाहीर झालेली आहे. ही सर्व रक्कम आता नांदेड जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आम्ही वाटप करणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे. तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे त्यांची पण नावे आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा आता पुढचे जिल्हे जाहीर झालेले असून त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात देखील रक्कम वाटप होणार असून लातूर जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत. या ठिकाणी बघू शकता 1500 रुपये मंजुरी आत्ताच भेटलेले असून आता डायरेक्ट 1500 सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डीबीटीच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत. एकनाथ शिंदेंनी सांगितलं की जर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर हे एक काम करा. मग त्यांनी सांगितलेले एक काम जर तुम्ही पूर्ण केलं तर सप्टेंबर हप्त्याबरोबर 1500 गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. कारण नवरात्र उत्सव असल्यामुळे सर्वांना सरकार आता हे मोठं गिफ्ट देणार आहे. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत बघत चला. 1500 प्लस 830 रुपये ही टोटल तुमच्या बँक खात्यामध्ये आता रक्कम येणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारा जिल्हा लातूर असून दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे. 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये सरकारने लातूर जिल्ह्याचं देखील नाव अधिकाऱ्यांकडे पाठवलेलं असून या जिल्ह्यात देखील आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आता शिंदे साहेबांनी नावे पाठवली आहेत, आम्ही आता पैसे वाटपाचं काम करत आहोत व त्यांनी सांगितलं की आता लवकरात लवकर पैसे आता हे जमा होणार आहेत. कारण आता 17 जिल्ह्यांची जी यादी पाठवली आहे त्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. गॅस सिलेंडरचे पैसे पण सर्वांना, सप्टेंबरचा हप्ता पण सर्वांना, पुन्हा हे वाटप झाल्यानंतर लगेच पुढच्या जिल्ह्यामध्ये पैसे आता वाटप केलं जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता लातूर, नांदेड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पण हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची देखील आता आपण यादी बघूयात. तर इकडे बघा आता पुढील यादी आलेली असून इथे स्पष्टपणे सांगितलं आहे सर्व बहिणींची चिंता मिटली. आता लाडक्या बहिणीची चिंता संपलेली असून आता नवरात्र सण गोडच होणार आहे. मात्र आता दसरा दिवाळी देखील गोड होणार असून एकनाथ शिंदेंचा अजून एक धडाकेबाज निर्णय जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार असून थेट रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे. आलेल्या माहितीनुसार 1500 रुपये आता हे 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 2330 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही टाकत आहोत असं सरकारने सांगितलं आहे. आजपासून 3 दिवस पुढचे खूप महत्त्वाचे ठरणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं. कारण एकदा हप्ता वाटप जर झाला तर तो 3 दिवस चालणार असून आज काही जणांच्या बँक खात्यात येईल, म्हणजे जसं वाटप सुरू होईल त्याच्या पहिल्या दिवशी काही जणांना मिळणार, त्यानंतर दुसऱ्या दिवशी काहींना व तिसऱ्या दिवशी काहींना मिळणार, असं टोटल 3 दिवसामध्ये पूर्णपणे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. व डायरेक्ट आता पैसे वाटप होतात. तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल, त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये व क्रेडिट युअर अकाउंट 830 रुपये
असे मेसेज राहतील. पहिला मेसेज राहील तो सप्टेंबरचा हप्ता जमा झाला म्हणून. पहिला मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेत जाऊन सप्टेंबरचे 1500 रुपये काढून आणू शकता. त्यानंतर गॅस सिलेंडरचा पण मेसेज आला की लगेच ते गॅस सिलेंडरचे पैसे पण तुम्ही काढून आणू शकता व त्याचा एक तुम्ही गॅस सिलेंडर घेऊ शकता. कारण आता नवरात्र सणामुळे सरकार गॅस सिलेंडरची मोठी भेट सर्व बहिणीला देणार आहे. मात्र तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील व सप्टेंबरचा हप्ता पण आता लवकर पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम करायचं आहे. ते कोणतं करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर ते काम केलं नाही तर मग सप्टेंबरचा हप्ता आता मिळण्याऐवजी डायरेक्ट खूप उशिरा ऑक्टोबरमध्ये मिळू शकतो. मग लवकर गॅस सिलेंडरचे पैसे सप्टेंबरचे पैसे पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा फायदा नक्की होणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणतं काम करायचंय ते लगेच बघूयात. तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो नागपूर जिल्हा आता 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. आता नागपूर जिल्ह्याचं पण नाव 17 जिल्ह्यांच्या यादीत आलेलं असून नागपूर जिल्ह्यात टोटल रक्कम आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे. पूर्ण रक्कम आता जमा करण्यात येणार असून नागपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे कसली काळजी व आता तुम्ही चिंता करत बसू नका की आम्हाला पैसे मिळतील का नाही, कधी मिळणार, काय मिळणार, ती देखील आता तुम्हाला काळजी व कसली चिंता आता करत बसायची नाहीये. तर आता नागपूर मध्ये देखील टोटल रक्कम ही जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याचे वाटप केले जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये आता सोडण्यात तर येणारच आहेत. गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण हे सोडण्यात येणार आहे. टोटल रक्कम 2330 रुपये आता वाटप करण्यात येणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीला काळजी करायची नाहीये. एकनाथ शिंदे यांनी आता मोठा निर्णय जाहीर करत सर्व नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही. एक मोठी आनंदाची दिलासा देणारी गुड न्यूज आता सर्व बहिणींसाठी आलेले आहे. त्यामुळे काळजी करू नका. पूर्णपणे जेवढी रक्कम आहे तेवढे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. तुमच्यासाठी तसा एक मोठा निर्णय आता सरकारने जाहीर पण केलेला आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील याद्या बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या याद्या आलेल्या आहेत. आता फक्त लक्ष देऊन बघा. महत्वाची बातमी, किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत व किती तासात पैसे येणार आहेत, तो आज मिळणार की उद्या मिळणार, सर्व आता सांगण्यात आलेलं असून बघा टायमिंग व वेळ हप्ता वाटपाची सरकारकडून जाहीर झालेली आहे. आता बघण्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. आता हे सप्टेंबरचा हप्ता जाहीर झाला, गॅस सिलेंडरचा हप्ता जाहीर झाला. एकनाथ शिंदेंनी आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता त्यांनी सांगितलं आता पूर्ण पैसे जमा करणार असं शिंदे यांनी सांगितलं. शिंदे म्हटले की मी दिलेला शब्द पूर्ण करत असतो. आता मी 17 जिल्ह्यात पैसे पाठवणार आहे. पहिली लिस्ट त्यांनी सादर केली व जिल्ह्यांची यादी पाठवली. आता डायरेक्ट पहिली लिस्ट जाहीर केलेली आहे. या पहिल्या लिस्टमध्ये तुमचा तालुका, तुमचा जिल्हा जर सरकारने घेतला असाल, तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव यादीमध्ये जर या पहिल्या लिस्टचे आलं असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे 2 हप्त्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता काही झालं तरी राहिलेला व्हिडिओ बघा. यामध्ये आता नेमके कोणते जिल्हे पहिल्या लिस्टमध्ये सरकारने घेतले आहेत त्यांची नावे सांगतो. म्हणजेच की तुम्हाला सर्वात आधी कोणत्या क्षणी आता सप्टेंबरचे पैसे मिळणारच आहेत. 100% आता पैसे जमा झाल्याचा मेसेज इतरांपेक्षा तुम्हाला लवकरात लवकर येणार आहे. तर चला आता पुढच्या देखील तुम्हाला याद्यांची लिस्ट सर्व काय आता दाखवतो. तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिली लिस्ट जाहीर झाली. यामध्ये 17 जिल्हे आलेले असून आता 33 लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत. आता 33 लाख बहिणीच्या आधी तुमचं पण नाव आलं तर तुमच्या बँक खात्यात आता सर्वात आधी 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आधी जर मिळाले नसतील तर आता इथून पुढे 100% मिळणार आहेत. फक्त त्यासाठी एक काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे आता राहिलेल्या व्हिडिओत पुढे बघणार आहोत. त्यासाठी फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला. 1500 प्लस 830 रुपये टोटल रक्कम आता लाडक्या बहिणी बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यामध्ये आता पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेली आहे. 2330 रुपये ही दोन्ही हप्त्याची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार असून तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. तर यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना जिल्हा. आता जालना जिल्हा पहिल्या लिस्टमध्ये आलेला असून जालना जिल्ह्यातील तमाम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 सप्टेंबरचे आता सोडण्यात येणार आहेत. पैसे कोणत्या क्षणी जमा होतील काळजी करू नका. व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता टोटल
समान रक्कम पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे. तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झाल्याने आता मोठा दिलासा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही. थेट रक्कम आता मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. जालना जिल्हा देखील यामध्ये आलेला असून जालना जिल्ह्यात देखील आता डायरेक्ट पैसे हे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कसली काळजी व तुम्ही कसलीही चिंता आता करत बसू नका. तुमच्यासाठी निर्णय जाहीर झालेला आहे. तर चला यानंतरचा कोणता जिल्हा आहे तर तो बघू शकता. धाराशिव यामध्ये देखील आता पूर्णपणे हप्ता वाटपाचं काम सरकारने केलेलं असून या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. कसली काळजी करायची गरज नाही, चिंता करण्याची गरज नसून या ठिकाणी देखील पैसे आता जमा होणार आहेत. तर चला आता अजून कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे एका मिनिटाच्या राहिलेल्या व्हिडिओ सांगतो व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते पण सांगतो. म्हणजेच की गॅस सिलेंडरचे पण पैसे 100% मिळतील व सप्टेंबरचा हप्ता पण त्या कारणामुळे 100% मिळू शकतो. तर चला आता राहिलेला व्हिडिओ फक्त 1 मिनिट शेवटपर्यंत बघा. तर इकडे बघू शकता आता पुढची यादी जाहीर झालेली असून इथे काय सांगितलंय तर बघा या ठिकाणी सरकारने एक मागणी देखील मान्य केलेली आहे. या ठिकाणी बघू शकता बहिणीने एक मागणी केली होती, आम्हाला सप्टेंबर हप्ता पण द्या व नवरात्र उत्सव असल्यामुळे आम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे द्या. त्यामुळे आता सर्व बहिणीला सरकारने गॅस सिलेंडरचे पैसे देण्याचं ठरवलं आहे. कारण लाडक्या बहिणी काय म्हटल्या होत्या तर लाडक्या बहिणी म्हटल्या होत्या की आम्हाला आता सप्टेंबरचा हप्ता तर द्या, मात्र नवरात्र सण आलाय, सरकारकडून काहीतरी गिफ्ट द्यावं अशी लाडक्या बहिणीला वाटत होतं. मग सरकारने काय घेतलं, नवरात्र उत्सव तर आता जवळ आलेला आहे. मग आता सरकारने जाहीर केलं की गॅस सिलेंडरची जी योजना आहे ती सर्वच बहिणीला देऊन टाकू असं त्यांनी सांगितलं व आता सर्वच बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचा हप्ता सोडण्यात येणार आहे. सर्व बहिणीला आता हे पैसे मिळणार असून 17 जिल्ह्यात आता पूर्णपणे हा टप्पा वाटप केला जाणार आहे. यातील आपण बऱ्याच जिल्ह्यांची यादी बघितली. तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे आहेत त्यांची पण नावे सांगतो. तर इकडे बघा आता लिस्ट आलेली असून 830 रुपये ही गॅस सिलेंडरची रक्कम सरकारने काही मिनिटांपूर्वी जाहीर केलेली असून आता पूर्णपणे हे हप्ता जमवणार आहे. मोदींकडून काही रक्कम यामध्ये येत असते व सरकारकडून येत असते, दोन्हीची मिळून 830 रुपये रक्कम आता वर्षातून 3 वेळेस मिळत असते. तर यामध्ये आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला पण गॅस सिलेंडरचा हप्ता 100% मिळणार आहे. मात्र आता फक्त सरकारने सांगितलेलं एक छोटंसं काम करा म्हणजे पूर्णपणे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील. तर चला ते नेमकं कोणतं काम करायचं ते सांगतो. कोणत्या जिल्ह्यात एक हप्ता येत आहे त्यांची पण लिस्ट लगेच दाखवतो. तर इकडे बघा त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं जास्त मोठं काम नाही करायचं, एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे आता तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील. तर आलेल्या माहितीनुसार आपलं आधार कार्ड असतं, इकडे बघा तुम्हाला माहितीच असेल आधार कार्ड ते आहेत, मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. त्यानंतर ई-KYC करायची आहे. ई-KYC देखील करून ठेवा म्हणजे तुम्हाला कसली अडचण येणार नाहीये, पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. कारण तसा एक मोठा निर्णयच आता सरकारने जाहीर केलेला आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता दिलासा सरकारने दिलेला आहे व अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार त्याबाबतची यादी लवकरच्या चॅनलवरती येत आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तर लाडक्या बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.